संध्याकाळचे उजेड गावाच्या रस्त्यावर सावलीसारखे पसरत होते. राधा आपल्या घराबाहेर बसून पानवाट्यावर खेळणाऱ्या मुलांकडे पाहत होती. हृदयात एक वेदना होती की पण तिने ही हसत चेहरा दाखवून लपवायची ठरवले होते. राधाचा संसार आता फक्त आठवणीमध्ये राहिला होता. तिचा पती त्याच्या अचानक अपघातात गेला होता आणि त्याचा नुसता अस्तित्व तिच्या आयुष्यातला रिकामेपणाच्या रूपात उरला होता. त्याची गमतीशीर आवाज, त्याची आणि हसणारी नजर ही सर्व आठवणी तिला जवळ वाटत होती. पण आयुष्य थांबत नाही हे कुठे जातं, अगदी कितीही वेदनादायक असलं तरी. तिचा लहान मुलगा आदित्य आता 5 वर्षाचा होता. तो दिवसभर खेळत असे, पण रात्री झोपताना आईच्या कुशीतच शांत होत असे. आदितीच्या नजरेत राधाला तिचा पती अजून जिवंत दिसत होता. रात्रभर ती मुलांचा हात धरून बसायची आणि मनात विचार करायची की तू नसतानाही मी कशी जगणार. एक दिवस आदित्य शाळेतून घरी परत आला आणि तिला आपलं चित्र दाखवलं. त्यात एक आई आणि एक बाबा हात धरून चालत होते. राधा थक्क राहिली. त्या चित्रात तिचं हृदय जखमी झालं, पण त्याच वेळी एक हलकी अप देखील होती. आदित्याने आपल्या हृदयाला भावचित्र तिच्या हातात दिला होता. तो तिच्या आयुष्यातला सोना होता. त्या क्षणी राधाला जाणवले की दुःखातही प्रेम राहतं. पती जवळ नाही, पण त्याने दिलेली आठवण आणि मुलांचा हसता चेहरा त्याच्या जीवन ठेवतो. राधाने मुलांचा हात घट्ट धरला आणि मनात ठरवलं की मी दुःखात राहणार नाही, आदित्यासाठी जिवंत राहणार. त्या रात्री राधा आणि आदित्य अंगणात बसून ताराकडे पाहत होते. आकाश गडद होतं, पण तारामध्ये काहीतरी प्रकाश होता. राधाला जाणवलं की ही जीवनाचा अर्थ फक्त हसणं नाही तर आठवणी आणि प्रेमातच आहे. राधा मनात म्हणाली की दुःख जरी आयुष्यभर राहिलं तरी मी त्याला स्वीकारते, कारण माझ्या हातातलं सोनं आदित्य माझं आयुष्यातलं पुन्हा उजाळा देतो. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी। चैनल को लाइक एंड सब्सक्राइब ज़रूर करना। देखने के लिए धन्यवाद।